नमस्कार. सानी कला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आयुर्वेदाने आपल्याला एक खूप छान वरदान दिलेलं आहे, जे वात, पित्त आणि कफ या तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी अतिशय रामबाण उपाय आहे. अतिशय फायदा होतो. फक्त त्याचं तुम्ही प्रमाण जाणून घ्या. केव्हा घ्यायचं, कसं घ्यायचं, कशाबरोबर घ्यायचं हे तुम्ही जाणून घ्या, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल आहे. हं, नाहीतर काय काय होतं, खूप आपण अतिरेक करतो. अतिरेक नाही करायचा. आपल्याला प्रपोर्शन महत्वाचं आहे. हे प्रपोर्शन आधी जाणून घ्या. हिरडा. आता हिरडाची जर तुम्ही पावडर आणली किंवा हिरडा घेऊन या आयुर्वेदिक दुकानातनं, बाळ हिरड्याचं आणा. त्याची पावडर मिक्सरमध्ये हे सगळं होतं किंवा नाहीतर मग सरळ पावडर घेऊन या. तर वजन वजन आणतानाच तुम्ही 100 ग्रॅम हिरडा पावडर, 200 ग्रॅम बेहडा पावडर आणि 300 ग्रॅम आवळा पावडर आणायचे आहे. हे छान एकत्रित करून ठेवा. किंवा एकत्रित जर तुम्हाला करायचं नसेल तर वेगवेगळ्या अगदी घट्ट झाकणाच्या ह्याच्या बरणीमध्ये साठवून ठेवा. आणि कसं प्रमाण घ्यायचं, तर अगदी आपला केकचा जो मेजरिंग चमचा असतो की नाही, त्या चमच्याने तुम्ही घ्या. की 1 चमचा आपल्याला हिरड्या पावडर, म्हणजे छोटासा चमचा असतो बघा गातो अगदी मेजरिंग मधला, तर तो 1 चमचा म्हणजे अगदी छोटासा, किंवा फोडणीच्यातला हिंगाचा जो असतो असं त्याच्यातला तुम्ही घेऊ शकता चमचा. तर तो 1 चमचा तुम्ही जर हे घेतलं, हिरडा पावडर घेतली, तर 2 चमचे तुम्हाला बेहडा घ्यायचा आहे आणि 3 चमचे आवळा पावडर घ्यायची आहे. आता ही पावडर छान तुम्ही मिक्स करायची आहे. ज्यांना बद्धकोष्ठता म्हणजे पोटाच्या विकारांचा त्रास असेल, कायम पोट डब 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 असं होत असेल, त्यांनी रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर ते 1.5 चमचा प्रत्येकाने आपल्या पोठ्याप्रमाणे, पाऊण ते 1.5 चमच्याप्रमाणे ह्याची तुम्ही हे ठेवा, प्रमाण ठेवा. आणि कोमट पाण्याबरोबर हे मिश्रण घ्यायचं आहे रात्री झोपताना. हे झालं रेचक. हे झालं रेचक. अतिशय उत्तम रेचक आहे, कारण ह्यातलं जे हिरडा आहे, बेहडा आहे, आवळा आहे, हे तिन्ही घटक जे आहे हे आपल्याला आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आपल्याला मदत करतात पचनासाठी. त्यामुळे पोटफुगी, बद्धकोष्ठता हे होत नाही. आपल्याला आता ह्याचं हे झालं रेचक म्हणून उपयोग झाला. आपल्याला ह्याच त्रिफळा पावडरचा पोषक म्हणून उपयोग करायचा आहे. 2 शब्द लक्षात घ्या, रेचक आणि पोषक. हीच आयुर्वेदात इतके ह्याचे गुणधर्म सांगितले की कुठल्या पदार्थाबरोबर तुम्ही खाल्ल्यावर त्याचे गुण कसे वाढत जातात. हीच जर पावडर तुम्ही सकाळी ब्रेकफास्टच्या आधी मधाबरोबर 1 चमचा मधाबरोबर किंवा गुळाबरोबर जर घेतली, तर तुम्हाला ह्याचे वेगळे फायदे येतात. म्हणजे तुम्हाला जे काय म्हणतात, जाडी वाढते, केस गळणं, थकवा, स्किनवर सुरकुत्या, अँटीऑक्सिडंट म्हणून थोडक्यात हे काम करतं, वार्धक्य रोखतं. असं हे पोषक आपल्या सगळ्या हाडांना बळकटी देतं, शरीराला बळकटी देतं, केसांना बळकटी, अगदी उत्तम म्हणजे टॉनिक म्हटलं तरी चालेल, असं हे पोषक त्रिफळा पावडर तयार होते. हे झाले असे गुणधर्म. आता मी तुम्हाला सौंदर्यासाठी सांगते. ज्यांना चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात, पिंपल्सचे डाग येतात, तर त्यांनी काय करायचं, असं खड्डे पडतात बघा पिंपल, तर ते तुम्ही आपलं ही त्रिफळा पावडर आहे ती थोडंसं गुलाब पाणी, थोडंसं मध घाला आणि चेहऱ्याला लावा. एक 15 मिनिटं लावा आणि नंतर सुकल्यावर धुवून टाका. जेणेकरून तुमचा चेहरा, जे खड्डे असे गुळमाचे जे खड्डे पडलेले असतात, वळण असतात, ते सगळे नाहीसे होतील. सातत्याने करा. आधी पहिले टेस्ट घ्या, इथे लावून बघा तुम्हाला काही चुरचुरतंय का, आणि मग चेहऱ्यावर याचा प्रयोग करा. शक्यतो ॲलर्जी येत नाही. कुठलंही असं खात्रीशीर दुकानात नाणा मात्र या सगळ्या पावडर की ज्याच्यात भेसळ नसली पाहिजे. हे झालं तुमच्या ह्याच्यासाठी, स्किनसाठी, म्हणजे तुमच्या चेहऱ्यासाठी. तसंच त्रिफळा पावडरच्या तुम्ही जर हे केलं ना, गार्गल्स म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश केल्यानंतर त्याच्या अशा गुळण्या केल्या, तरी सुद्धा तुमच्या दातांचं आरोग्य खूप सुंदर सुधारतं. आणि आपल्या सगळ्यात अगदी लाडका पॉइंट म्हणजे केस. तर केसासाठी सुद्धा ही त्रिफळा पावडर आहे, ही वरदान आहे. आता ही कशी लावायची, तर ही त्रिफळा पावडर दह्यात मिक्स करा. दह्यात मिक्स करा, व्यवस्थित पेस्ट तयार करा
आणि ती केसाला लावा. एक अर्धा तास ती केसामध्ये मुरू द्या. बघा तुमच्या केसावर एक छान चकाकी येईल आहे आणि काय म्हणतात त्याचा असा व्हॉल्यूम वाढतो केसाचा छानपैकी. तर अशी ही त्रिफळा पावडर वात, पित्त आणि कफ या तिन्ही अगदी प्रकृतीच्या लोकांसाठी वरदान आहे. तर तुम्ही त्याचा योग्य वापर योग्य प्रमाणात करा. आणि ज्यांची जाडी वाढते आहे त्यांनी तर अगदी तुम्ही सकाळी नाश्त्याच्या आधी ही पावडर सातत्याने घ्या. अतिरिक्त जी चरबी शरीरात साठवल्या जाते ती कंट्रोल केल्या जाते या पावडरमुळे. असे विविध गुणधर्म असलेली ही जी पावडर आहे, अगदी म्हणतात ना, पृथ्वीवरील हे अमृत म्हटलं तरी चालेल अशी ही त्रिफळा पावडर आहे. फक्त त्याचा योग्य पद्धतीने तुम्हाला वापर करता आला पाहिजे. मला वाटतं तुमच्या जे काही असे शंका असतील तर त्या मी हे केलेले आहे, निरसन केलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असेल तर अगदी तुम्ही कॉमेंट्समध्ये मला निसंकोच विचारा, मी त्याचं नक्की उत्तर देईल. आणि तुम्ही आजपासून म्हणजे मला तर काही होत नाही, मी कशाला घेऊ, तर असं करू नका. तुम्ही घ्यायला चालू करा. बघा तुम्हाला जर पोटाचा त्रास नसेल तर सकाळी घ्या, प्रमाणे कमी घ्या. एकपेक्षा थोडंसं पाऊण चमचा घेऊन बघा. तुमचंच तुम्हाला जो थकवा येतो आणि जे वार्धक्याच्या खुणा दिसायला सुरुवात होतात या सगळ्या रोखल्या जाईल आहे. आणि तुम्ही तुमचं आरोग्य, कारण ह्याच्यामध्ये सगळे अँटीऑक्सिडंट घटक आहे. मेन आवळ्याचा स्रोत हा तिप्पट आहे. त्यामुळे आवळा हा आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे हे नक्की तुम्ही करून बघा आणि तुमचे जे काही तुम्हाला फायदे झालेले आहेत आणि काही तुमच्या शंका असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की नक्की लिहून पाठवा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.